सत्यमेव जयते. असं म्हणतात की यशाला अनेक बाप असतात, अपयश मात्र पोरकं असतं. काल दिल्ली विधानसभेचा निवडणुकांचा निकाल लागला आणि या निकालानंतर हरलेल्या आपला अनेक जण सल्ले द्यायला लागले. आप कशी चुकली आहे, आपचा कसा हटवादीपणा नडलेला आहे, काँग्रेस कशी चुकलेली आहे, आप आणि काँग्रेसने कसं एकत्रित यायला पाहिजे होतं, आणि भाजपाचं किती मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे, भाजपा किती वरच्या लेवलचा विचार करणारी आहे, भाजपाने कसं हे यश खेचून आणलेलं आहे, भाजपा किती लोकाभिमुख मुद्द्यांवर काम करत आहे, ब्ला 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 असं वेगवेगळ्या पद्धतीने सुरू झालं. त्यातच विजयाचा उन्माद येऊन मोदींनी भाषण केलं नसतं तरच नवल. मोदी भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी आम आदमी पार्टीला आपदा वगैरे संबोधायला सुरुवात केली. खरं तर पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला इतकी उन्मादी भाषा शोभत नाही, परंतु त्यांच्याकडून काही दुसऱ्या अपेक्षाही नाही आहेत. आता या सगळ्यांमध्ये अजून एक व्यक्ती होती, ज्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेने अनेकांच्या भुवया उंचावल्या, किंबहुना ज्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया लोक 10-12 वर्षांपासून अपेक्षित होत्या की 12 वर्षापासून हा माणूस बोलत का नाहीये, प्रतिक्रिया का देत नाहीये, इतका शांत का बसलेला आहे, आणि अचानक काल त्यांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटली. आपच्या पराभवावर ते प्रचंड आनंदी झाले, इतके आनंदी की भीती वाटली की अरे बापरे, आता यांना हर्षवायू होतो की काय, काय पद्धतीनं ते इतके म्हणजे आनंदात असे बोलायला लागले की कशा पद्धतीने आप चुकलेली आहे, कशा पद्धतीने आपचं पतन झालेलं आहे वगैरे वगैरे ते सांगायला लागले. हे 12 वर्षापासून गप्प असणारे गृहस्थ कोण हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षातच आलेलं असेल. अर्थातच अण्णा हजारे. अण्णा हजारे 15 जून 1937ला अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये अण्णांचा जन्म झाला. अण्णांचं मूळ नाव किसन बाबूराव हजारे. वडील बाबूराव, आई लक्ष्मीबाई. आत्ता राहतात हल्ली मुक्काम साधारणतः राळेगण सिद्धीला. वयवर्ष 87. शिक्षण 7वी पास. मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीमध्ये काय करायचे तर तिकडे ते ट्रकचा ड्रायव्हर वगैरे काम करायचे, आणि तिकडून ट्रकची ड्रायव्हर म्हणून काम करून इकडे आल्यानंतर इकडे त्यांना असं वाटलं की आपण इथला रुलिंग स्टेटचा ड्रायव्हिंग फोर्स आपल्या हातात येतो की काय, किंबहुना आपण आता इकडे सगळा देशाचाच ड्रायव्हिंग फोर्स आपल्या हातात आहे की काय. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनांचा धडाका चालू केला. वयस्क व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती म्हणून लोक मान देत गेले, आणि जितका मान मिळत गेला तितकी ते अगदी बिनधास्तपणे एक एक विकेट घेत गेले. अण्णांच्याबद्दल तशा अनेक वदंता आहेत, पण अण्णांची काम करण्याची पद्धती जर समजून घेतली तर अण्णा भाजपला फॉर आहेत का असं पुन्हा पुन्हा विचार करायला जागा मिळते. म्हणजे ज्या अण्णांनी सुरुवातीला आंदोलनं केली होती आणि मला भ्रष्टाचाराची फार चीड आहे असं म्हणत भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार असतानाच नेमक्या 3 लोकांचे राजीनामे मागितले. त्यात एक शशिकांत सुतार, दुसरे महादेव शिवनकर आणि तिसरे बबनराव घोलप. हे फार उल्लेखनीय आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही युतीमध्ये ज्या 3 लोकांची मी नावं घेतली, सुतार, शिवनकर आणि बबनराव घोलप, हे तिघच्या तिघ शिवसेनेचे आहेत. बघा भाजपाच्या सोबत असणाऱ्या शिवसेनेचं खच्चीकरण कसं चाललेलं. आणि या तीनही लोकांचा राजीनामा अण्णांनी मागितला. त्या 2 लोकांनी राजीनामाही दिला. मग काय, अण्णांचा कॉन्फिडन्स वाढला. मग अण्णांनी अजून पुढची मजल मारली. मग पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी सुरेश जैन, त्यानंतर नवाब मलिक, पद्मसिंह पाटील अशाही लोकांना लक्ष केलं. हे पुन्हा उल्लेखनीय आहे. नवाब मलिक असतील, पद्मसिंह पाटील असतील किंवा सुरेश जैन असतील, ही सगळीच्या सगळी माणसं, याच्यातला एकही जण भाजपाचा नाही आहे. विशेष ज्या नवाब मलिकांच्या विरोधात त्यांनी तेव्हा रान पेटवलेलं होतं, तेच नवाब मलिक आत्ता वाया अजितदादा भाजपच्या सोबतच्या सत्तेमध्ये सामील झालेले आहेत. तेव्हा मात्र अण्णा हजारेंना काही आठवत नाही आहे, किंबहुना त्याच्यावर आपण व्यक्त झालं पाहिजे असं अजिबातच वाटत नाही आहे. म्हणजे अण्णांची पारदर्शकता, अण्णांची विश्वासार्हता काय आहे बघा, की मागच्या काळामध्ये एवढे सगळे घोटाळे झाले, रफेलसारखा एवढा मोठा घोटाळा झाला, अण्णा त्याच्यावरती चकार शब्दाने बोलत नाही आहेत. अण्णा महाराष्ट्रात राहतात.
महाराष्ट्रात राहताना इथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा एवढा मोठा घोळ झाला, अण्णा त्यावर चकार शब्दाने बोलले नाही. महाराष्ट्रातल्या लेकीबाळींची अब्रू लुटली जात होती. कित्येक निष्पाप कळ्या उमलण्याआधी फुलण्याआधीच कुस्करल्या जात होत्या. दिवसाढवळ्या खून, कायदा सुव्यवस्था सगळी अगदी म्हणजे जणू काही धाब्यावर बसवून टाकली आहे लोकांनी. काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण चालू आहे. सगळीकडे ड्रग्ज आणि ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट. पण अण्णा चकार शब्द बोलत नाही. अण्णा याच्यातल्या कुठल्याच गोष्टींवरती व्यक्त होत नाहीत. अण्णा व्यक्त झाले ते काल आम आदमी पार्टीच्या पराभवावर. ही अण्णांची कार्यपद्धती. 16 ऑगस्ट 2011ला अण्णा रामलीला मैदानावर उपोषणाला बसले. विषय होता लोकपालाचा. या लोकपालाबद्दल मी याच्या आधीही तुमच्याशी बोलली आहे आणि फार विस्तृतपणे बोलली आहे की लोकपाल कसं असंविधानिक आहे आणि लोकपाल हे किती कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणारं आहे आणि अण्णांची मागणी किती घटनाबाह्य होती. अण्णा कसे बेकायदेशीर पद्धतीने वागत होते. किंबहुना रामलीला मैदानावर अण्णा लीला सहन करताना सगळ्याच सरकारच्या नाकी नऊ आलेले होते आणि अण्णांच्या म्हणजे त्यावेळेला सगळी लोक रातोरात टोप्या आणि गमचे देशभरातल्या गावागावांमध्ये गल्ली बोळांमध्ये पोचले होते. प्रत्येक माणूस टोप्या घालून मै भी अन्ना तू भी अन्ना अब तो सारा देश है अन्ना अशा घोषणा देत होतं. पण अण्णांच्या सोबत असणारे असंख्य लोक नंतर अण्णांपासून दूर झाले. मनीष सिसोदिया असतील, कुमार विश्वास असतील, योगेंद्रजी असतील, अरविंद केजरीवाल असतील, अंजली दमानिया असतील किंवा विश्वंभर चौधरी असतील किंवा पत्रकार राजू परोळेकर असतील. असंख्य लोक अण्णांपासून दूर गेले. त्याला कारण अण्णांचा स्वभाव. एक, अण्णांची डिक्टेटरशिप. मी म्हणेल तो कायदा, मी म्हणेल ते खरं, माझंच सगळं म्हणणं खरं आहे आणि मी भूमिका काय घेणार तर मी कायम भूमिका ज्या भाजपच्या विरोधात आहेत मी त्यांच्या विरोधात भूमिका घेईन. अण्णांच्या या स्वभावामुळे अनेक लोक अण्णांपासून दूर निघून गेले. अण्णांचा मोर्चा, अण्णांचे टार्गेट चालूच होते. शशिकांत सुतार असतील, महादेव शिवनकर असतील, बबनराव घोलप असतील, यांच्यानंतर अण्णांनी सुरेश जैन, पद्मसिंह पाटील किंवा नवाब मलिकांना लक्ष केलं. त्यानंतर अण्णांनी मोर्चा वळवला तो पवारसाहेबांनी अजितदादांकडे. ते म्हणाले अजितदादांनी तर 25 कोटीचा महसूलच बुडवलाय राज्याचा. हे फार उल्लेखनीय आहे. जसं मी म्हटलं ना की ज्या नवाब मलिकांचा एकेकाळी अण्णा राजीनामा मागत होते तेच नवाब मलिक व्हाया अजित पवार भाजपाच्या सोबत गेलेत म्हटल्यावर ते त्याच्यावर चकार शब्द बोलले नाही. पण हेच अण्णा हजारे ज्या अजितदादांना 25 कोटीचा महसूल बुडवला म्हणून बोलत होते किंवा आरोप करत होते, तेच अजितदादा सत्ताधाऱ्यांच्या सोबत ज्या वेळेला त्यांनी हस्तांदोलन करत सत्तेचा वाटा घ्यायचा ठरवलं तेव्हा मात्र अण्णांना याच्यातलं काहीही आठवलं नाही. अण्णांना ना सिंचन घोटाळा आठवला, ना महसूल घोटाळा आठवला, ना अजून काही कुठला आठवला, ना अण्णाला लवासा प्रकरण आठवलं. अण्णाला याच्यातलं काहीच आठवलं नाही. कारण अण्णांना त्यांच्या सोयीनुसार स्मृतिभ्रंश होतो. अण्णांना त्यांच्या सोयीनुसार गोष्टी आठवतात किंवा गोष्टी विसरतात. अण्णा स्वतःला गांधीवादी वगैरे समजायला लागले. अण्णांची इमेज म्हणजे प्रति गांधी वगैरे व्हायला लागली. अरे पण गांधी म्हणजे काय? ज्या गांधीजींनी अहिंसेचं मूर्तिमंत उदाहरण स्थापित करताना ज्याला वन मॅन आर्मी म्हणून संबोधलं गेलं आणि ज्यांनी प्रचंड प्रचंड संयम, प्रचंड सहनशीलता, करुणा आणि विवेकाने काम घेतलं, त्यांची जागा किसन बाबूराव हजारेंना कशी काय मिळणार? पवारसाहेबांवर एका कार्यक्रमामध्ये हल्ला झाला. पवारसाहेबांवर झालेल्या हल्ल्यानंतर बातम्या सुरू झाल्या आणि अण्णा हजारे पुन्हा एकदा व्यक्त झाले. म्हणजे अण्णांचं व्यक्त होणं फार विशेष आहे. आणि अण्णा व्यक्त होता होता म्हणाले एकही मारा. अण्णांना विचारलं, अरे अण्णा, अहो तुम्हाला लोक प्रति गांधी म्हणतात, तुम्हाला ही भाषा शोभत नाही, कशी काय अशी भाषा वापरताय तुम्ही? लगेच अण्णा उर्फ किसन बाबूराव हजारे म्हणाले, मी कोणी गांधी बिंदी नाहीये, मी सुद्धा माणूस आहे. मी असं का म्हणालो? आपल्या बोलण्याचं पुन्हा एकदा त्यांनी समर्थन केलं आणि समर्थन करताना म्हणाले, अरे तुम्हाला शेतकरी दिसत नाहीत का? म्हणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकरी जे मरताहेत आणि ती हिंसा नाहीये का? तुम्ही मला काय अहिंसेचा पाठ शिकवता? हे पुन्हा उल्लेखनीय आहे. ज्या अण्णांना महाविकास आघाडीचं राज्यातलं सरकार असताना इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत होत्या, त्याच अण्णांना आता शेतकरी मंत्रालयाच्या समोर जाळून घेतो हे दिसत नाही.
नाशिकमध्ये एखादा वनरक्षक हा आपल्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून जाळून घेतो, मरतो ते दिसत नाही. दिल्लीच्या रामलीला मैदानावर अन्नालीला करणाऱ्या किसन बाबूराव हजारे यांना दिल्ली बॉर्डरवर शेकडो शेतकरी कशा पद्धतीने आंदोलनामध्ये मेले ते सुद्धा दिसत नाही. आणि त्यावर किसन बाबूराव हजारे चकार शब्दाने बोलत नाहीत. ते किसन बाबूराव हजारे अचानक काल उगवतात आणि त्यांना प्रचंड आनंद होतो. हा कसला आनंद आहे? म्हणजे ज्या माणसाला इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या 10 वर्षामध्ये की जिथे अण्णांनी व्यक्तच झालं पाहिजे असं लोकांना वाटत होतं, त्या कुठल्याच गोष्टीवर ते व्यक्त होत नाहीत. आणि बरोबर भाजपाचा विजय झालाय म्हटलं की त्यांना हर्षवायू होतो. हर्षोल्लासाने ते एकदम चित्कारायला लागतात. आणि भारतीय जनता पार्टीचं एका अर्थाने छुप्या पद्धतीने, कारण लोक काय बोलतात त्यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधून काढणं म्हणजे राजकारण असतं असं जेव्हा मी म्हणते तेव्हा हे नीट समजून घ्या की ज्या अर्थी अण्णाला अर्थात किसन बाबूराव हजारेंना इथे आप हरल्याचा आनंद होतो, याचाच दुसरा अर्थ त्यांना भाजप जिंकल्याचा खरा आनंद झालेला असतो. कधी आपण भारतीय लोक कधी या सगळ्यातनं बाहेर निघणार आहोत की भारतीय राजकारण कायम भावनिकतेवर आधारलेलं आहे आणि व्यक्तिपूजक झालेलं आहे. एखाद्या व्यक्तीला डोक्यावर घेतलं की आपण इतके डोक्यावर घेतो, इतके इमोशनल होतो की त्या व्यक्तीची आपण तटस्थतेने चिकित्साच करत नाही. खरं तर ती चिकित्सा करायला आपल्याला शिकावं लागेल. आणि त्या चिकित्सा मी आत्ता ही सगळी नावं घेताना अगदी म्हणजे अंजली दमानी यांची सुद्धा चिकित्सा करावी लागेल, पण ती नंतर कधीतरी करूया. पण बघा मी जे काही बोलते त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि अण्णा हजारेंच्याबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत ती सुद्धा मला कळवा. थांबते.